बांबू या शाश्वत उत्पादन देणाऱ्या शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भिवंडी तालुक्यातील बांबू लागवड मोठी प्रमाणावर करावी, यासाठी शासन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यास तत्पर आहे, असे प्रतिपादन कृषी मूल्य आयोग समिती तथा बांबू मिशन अध्यक्ष महाराष्ट्र शासन यांनी केले आहे। ते भिवंडी तालुक्यातील दाभाड व कवाड येथील आंब्याचा पाडा येथील बांबू लागवड शुभप्रसंगी बोलत होते। या प्रसंगी तहसीलदार अभिजित खोले, श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी बाळाराम भोईर, दत्तात्रय कोलेकर यासह शासकीय अधिकारी व स्थानिक ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले। बघा, तापमान वाढीचा धोका मानव जातीच्या समोर आलेला आहे। सध्या 428 ppm कार्बन झालेलं आहे आणि 450 नंतर माणसाचं अस्तित्व पृथ्वीवर कठीण होणार आहे। तापमान वाढ जर कमी करायचं असेल तर आता ग्रीनरी वाढवावी लागणार आहे आणि ग्रीनरी जर वाढवायची असेल तर IPCCच्या रिपोर्ट प्रमाणे 30% जर ग्रीनरी असेल तर 5 डिग्री तापमान कमी असते, असं IPCCचं म्हणणं आहे। आणि म्हणून आम्ही आता पृथ्वीवरचं तापमान वाढ कमी करावं आणि ऑक्सिजन वाढवावं, याच्यासाठी आम्ही काम करतो। त्यासाठी ग्रीनरी करायची आहे आणि मग ग्रीनरी जर करायची असेल तर कुठलं झाड लावा जे अत्यंत जलद गतीनं वाढणार आहे। जगामध्ये जलद गतीनं बांबू वाढतं, 24 तासात 3 फूट वाढतं। आणि मग बांबू हे मल्टी यूज आहे, म्हणजे बहुउपयोगी आहे। याच्यापासून इथेनॉल बनतं, याच्यापासून थर्मलचा कोळसा तयार होतो, याच्यापासून कपडे बनतात, याच्यापासून लोखंड तयार होतंय, याच्यापासून भाजी होते, तांदूळ होतंय, तांदळाचं भांडं होतंय आणि चमचे सुद्धा होते, प्लेट सुद्धा होती, कपडे सुद्धा होते। अन्न, वस्त्र, निवारा आणि ऑक्सिजन माणसाला लागणाऱ्या सगळ्या गरजा पूर्ण करायची क्षमता बांबूमध्ये आहे। आणि म्हणून बांबू लागवडीचा कार्यक्रम आम्ही घेतोय। केंद्र आणि राज्य सरकारकडून 1 हेक्टर बांबू लागवड करायला 7,04,000 रुपये अनुदान आहे आणि म्हणून दरवर्षी कमीत कमी 1 हेक्टर मधून 2 लाख रुपये बांबूपासून मिळू शकतात। आता सगळे थर्मल आता बांबूवर चालणं सुरू होईल अशी परिस्थिती तयार झालेली आहे आणि म्हणून पालघर आणि ठाणे या 2 जिल्ह्यामध्ये 1 कोटी बांबू लागवड करायचा निर्णय आम्ही केलेला आहे आणि त्या दिशेने आम्ही काम करणार। बांबूची लागवड खरं तर आता या भागामध्ये आदिवासी मोठ्या प्रमाणामध्ये आहे। सरकारने पट्टे दिलेले आहेत, त्या पट्ट्यामध्ये कुठलंच पीक येत नाही। बांबू हे एकमेव चांगलं पीक येऊ शकतं, का तर ह्या सगळ्या जमिनी उतारावरच्या आहेत, डोंगराच्या आहेत। डोंगरावर कुठलंच पीक येत नाही, डोंगरावर एकच पीक येते, त्याचं नाव बांबू आहे। आणि मग यांनी बांबू लागवड करायची आणि मग बाकीच्या भागात सुद्धा नदीच्या कडला, वड्याच्या कडला, बंधाऱ्यावर सलग जन देशभर कोण बांबू लागवड करल त्याला 7,04,000 रुपये द्यायचा निर्णय आम्ही केलेला आहे। आणि मग मोठ्या संख्येनं आता गेल्या वर्षी 10,000 हेक्टर मध्ये बांबू लागवड झालेली आहे, या वर्षी ती 1 लाख हेक्टर मध्ये होईल, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही। माननीय तहसीलदार कोल्हे साहेब, करपे साहेब, दत्तूभाऊ आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या बांबू लावणाऱ्या शेतकरी भाव बहिणींनो, बांबूच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाशा भाऊ देतीलच, परंतु मी फक्त तुम्हाला एवढीच विनंती करतोय की आपल्या पलाटामध्ये, आपल्या सातबाऱ्याच्या जागेमध्ये आणि कब्जा वहिवाटीच्या जागेमध्ये, आता मगाशी एक जण कोणतरी गाणे बोलत होता, पलाट वाळ्यांनो बसू नका थंड, पलाट जाणार आहे करू चला बंड। जर बांबू लावले नाही तर पलाट नक्कीच जाणार, बरोबर की नाही? म्हणून बांबू लावले पाहिजे, नाहीतर फॉरेस्टर वाले टपून आहेत की मोकळ्या जागेमध्ये ते लावणारच। का लावणार हे आपल्या पाशा भाऊ बोलल्याच्या नंतर, साहेब बोलल्याच्या नंतर आपल्याला यापुढे तो वाढवेल आणि खुल्या जागेवर बांबूचं उत्पन्न घेईल, अशा पद्धतीची व्यवस्था नाही सगळ्या जगाने, सगळ्या दुनियेने हा पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्ह्याकडे बघितलं पाहिजे, येऊन इथं बघितलं पाहिजे। अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोग तसेच कार्यकारी अध्यक्ष मुख्यमंत्री शाश्वत विकास व पर्यावरण टास्क फोर्स यांचं मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। तसेच मनपूर्वक आभार मानतो की ते वेळात वेळ काढून त्यांनी खास या दौऱ्यासाठी आपला दिल्लीचा दौरा कॅन्सल केलेला आहे
त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे पटेल सरांसाठी. तसेच व्यासपीठावर उपस्थित प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी, श्रमजीवी संघटनेचे सर्व माननीय उपाध्यक्ष साहेब, सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य, उपस्थित सर्व पत्रकार बांधव आणि माझे शेतकरी बांधव, मी अजिबात इथे वेळ घालवणार नाहीये. कारण आम्ही आत्ताच 3 तासापूर्वी एक कार्यक्रम केलेला आहे दाभाडमध्ये आणि पुढचे 2 तास तुम्हाला जी मेजवानी मिळणार आहे ती मला समोर दिसते. त्यामुळे मी कमीत कमी वेळ आपला घेणार आहे आणि मी पटेल सरांना विनंती करणार आहे की आपण आपलं सेशन तातडीने सुरू करावं. हा कुठलाही टिपिकल शासकीय कार्यक्रम नाही किंवा कुठलंही भाषण नाही. हे तुम्हाला पुढच्या 10 मिनिटांनीच अनुभवायला तुम्हाला मिळणार आहे. विषय एवढाच आहे की आजचं हे सगळं करण्यात मागचं जे उद्दिष्ट आहे ते हे आहे की बांबू लागवड का करावी, कशी करावी, ती पर्यावरणाच्या दृष्टीने, आपल्या राज्याच्या दृष्टीने, देशाच्या दृष्टीने, जगाच्या दृष्टीने, आपल्या स्वतःच्या आर्थिक स्तराच्या दृष्टीने कशी फायदेमंद आहे, कशी सकारात्मक आहे, हे आपल्याला याचं प्रबोधन करण्यासाठी सर इथे आलेले आहेत. त्यामुळे त्या विषयी मी जास्त काही बोलत नाही. फक्त एवढीच कळकळी, पुढे जे आपल्याला जी क्रांती घडवायची आहे त्यासाठी आपण सज्ज व्हावा. धन्यवाद. त्यांनी कसं केलेलं आहे आणि बांबूपासून आपल्याला काय भेटतंय, त्यांनी सर्व साहित्य पाशाभाऊंनी दाखवलेलं आहे. का बांबूपासून कंगवा बनतोय, घड्याळ बनतंय, अनेक वस्तू अशा बनतायत बांबूपासून, ते त्यात माहिती देतीलच. तर बांबूची लागवड करायची आपल्याला, तर बांबूची लागवड करण्यासाठी आपल्याला 3 वर्षामध्ये आपल्याला 60 लाख रुपये भेटणार आहे, शासन देणार आहे. ते पाशाभाऊ तुम्हाला स्पष्टीकरण देतीलच कसं द्यायचं ते, आणि अधिकाऱ्यांना पण बोलून काय केलं त्याचा पण आढावा घेतीलच. ते 3 फूट ज्याच्या रानात माती आहे त्यानं बांबू लावायला तयार, त्यांनी शेतात बांबू लावायचं. आता 1 हेक्टर जर बांबू लावायचा असेल तर मी तुम्हाला सगळ्याला एक प्रश्न विचारतो, तुमच्या शेतात कुठलंही पीक आणि झाड लावायला आजपर्यंत सरकारने पैसे दिलेत का? दिले का? नाही. बीडीओ कोण आहेत? इंग्लिश का? मग हेक्टर जर यांनी बांबू लागवड केली तर तुमच्या खात्यातून यांना लागवडीला पैसे किती देणार? 7,30,000. हे कळलं का? तर सरकार तुम्हाला पैसे देणार आहे. किती? नाही. पहिल्या वर्षी 50%, दुसऱ्या वर्षी 30%, तिसऱ्या वर्षी 20%. कळलं का? पहिल्या वर्षी 7 लाख मध्ये 3.5 लाख पहिल्या वर्षी. तुमचे 80% झाडं वाचले की दुसऱ्या वर्षी 20% आणि पुन्हा उरलेले 20%, असं 3 वर्षात तुम्हाला 7 लाख रुपये नुसतं लागवडीला मिळतील. तहसीलदार साहेबाच्या मागे कोण आहे? बीडीओ. कळलं का तुम्हाला? हे पैसे नाही मिळाले तर झोडपायचं कोणाला? यांना 3 वर्ष राहायचंच आहे. सगळ्याला ऑक्सिजनची गरज आहे आणि म्हणून आता जग म्हणले झाडं लावल्याशिवाय कोणीच वाचणार नाही. हे कव्हर बघा, असलं कव्हर हे ठेवायला, त्याच्यानंतर मग कॉफी प्यायचं. हे फक्त कॉफीच पिता येते, दुसरं काही घातलं की उकडतं टाळलेलं आहे. इथं तुमच्यापैकी कोणतरी एक जण एक सांगा बरे कसलं आहे हे? कसं आहे? त्याला वाटलं जादूच आहे का की? अंघोळ पुसायला एकदम मऊ मऊ एकदम चांगलं वाटतंय. हा, हे पुसायच्या आधीच मऊ मऊ वाटलं, पुसल्यावर कसं वाचल? हे खरंच चांगलं आहे. हे का लक्ष्मीबाई प्रचारक झाली आता माझी. बांबूचं स्पीकर आहे माझ्यापाशी, बांबूचं. हे स्पीकर मध्ये जर तुमचा मोबाईल ठेवला, कव्हर बांबूचं आहे, मधले पानं बांबूचे आहे, पेन बांबूचं.